नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी दिनांक 27 मे 2025 रोजी राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। परभणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी तथा आमदार यांनी विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काय भूमिका मांडली या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जाब विचारण्यात आला आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून राष्ट्रीय किसान मोर्चा हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करत न्याय मिळून शासकीय प्रशासकीय स्तरावर देण्याकरता प्रबोधन जागरण करून संविधानिक मार्गाने राष्ट्रवादी आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे। यावेळी सुभाष साडेगावकर, MM सावंत, बबन भंडारे, जडे GS, ॲडव्होकेट विनोद आंबोरे, भारत लांडगे, राहुल खिल्लारे आदींची उपस्थिती होती। साथियों, राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून आज शेतकऱ्यांसाठी हे निवेदन देण्यात येणार आहे। जगाचा पोशिंदा जो आहे, या भारत देश हा कृषीप्रधान देश आहे। शेतकऱ्याला महत्त्व पाहिजे, पण शेतकऱ्याला फार अडचणी आहेत। काँग्रेसच्या काळात असो, BJPच्या काळात असो, हा शेतकरी उपेक्षित राहिलेला आहे आणि यांना न्याय देण्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चाच्या ज्या काही मागण्या आहेत, ह्या मागण्या अशा आहेत की ज्यांना आम्ही निवडून दिलं, ज्या आमदार खासदारांना निवडून दिलं, त्यांनी संसदेमध्ये आमचे कोणते प्रश्न मांडले, आमच्यासाठी काय केलं, यासाठी ही आम्हाला त्याची माहिती आम्हाला हवी आहे। जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आम्ही हे निवेदन देत आहोत आणि याला बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं आम्ही समर्थन देत आहोत। जय भीम, जय भारत। जय भीम, जय मूल्यवासी, जय जवान, जय किसान। मी ॲडव्होकेट विनोद आंबोरे। आज आम्ही राष्ट्रीय किसान मोर्चामार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर माननीय कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं आहे। ते निवेदन शेतकऱ्यांच्या समस्यासंदर्भात व शेतकऱ्यांच्या हमीभाव आणि इतर काही ज्या समस्या आहेत, लाईट बिल किंवा ज्या काही बी बियाणाच्या खताच्या समस्या आहेत, त्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे। आणि या निवेदनात आम्ही असं सांगितलेलं आहे, जे आमचे विधायक आहेत, जे आमचे आमदार आहेत, त्यांनी या विधानसभेमध्ये शेतकऱ्याच्या समस्याबद्दल मांडणी केली पाहिजे। अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्ही राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून त्यांना सर्व आमदारांना महाराष्ट्रभर घेराव घालणार आहोत। कशासाठी? कारण शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, आपण विधानसभेमध्ये मांडणं गरजेचं आहे, पण आमचे जे प्रतिनिधी आहेत, जे आमदार आहेत, हे विधानसभेमध्ये न मांडता केवळ जांभळी देण्याचं काम करत आहेत, म्हणून समस्या मिटत नाहीत शेतकऱ्यांच्या। जर प्रामाणिकपणे यांनी जोर धरला तर समस्या सुटायला वेळ लागणार नाही। म्हणून राष्ट्रीय किसान मोर्चामार्फत आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आमदारांना घेराव घालणार आहोत आणि समस्या सांगणार आहोत। त्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी याला कायदेशीर राजकीय बळ देणार आहे आणि इंडियन लिगल प्रोफेशनच्या माध्यमातून कायदेशीर बळ देणार आहोत। धन्यवाद। राष्ट्रीय किसान मोर्चाचे राष्ट्रीय संरक्षक माननीय वामन मेश्राम साहेब, राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी विकास पटेल, राज्याचे प्रभारी बालाजी कांबळे आणि राष्ट्रीय किसान मोर्चाच्या राज्याध्यक्ष माननीय दीपकजी इंगळे यांच्या आदेशान्वये आणि त्यांच्या नियंत्रणाखाली आज महाराष्ट्र पूर्ण राज्यामध्ये आम्ही राष्ट्रीय किसान मोर्चाच्या मार्फत शेतकऱ्याच्या समस्येच्या संदर्भात जे दीपक इंगळे यांनी याच्या राष्ट्रीय किसान मोर्चाच्या संदर्भामध्ये दीपक इंगळे यांनी राज्यसभेमध्ये विधानसभेमध्ये जो निवेदन सादर केले होते, त्या निवेदनावरती या आमच्या जे जिल्ह्यातले सर्व जे जिल्हा प्रतिनिधी म्हणजे आमदार लोक आहेत, त्या आमदारांनी त्याच्यावरती काय कार्यवाही केली, त्याच्यावरती त्या विधानसभेमध्ये चर्चा केली किंवा नाही, या संदर्भामध्ये आपण हे निवेदन दिलेलं आहे। आणि एक या विधानसभेचा प्रतिनिधी म्हणून या विधानसभेतल्या प्रत्येक शेतकऱ्याचा प्रश्न जे काही समस्या असेल, पिकाला हमीभाव असतील किंवा लाईटचा प्रश्न असेल किंवा अनेक जे शेतकऱ्याच्या शेती संबंधित जे समस्या निर्माण झालेल्या आहेत, त्या समस्या निवारण करण्याचं काम तत्कालीन किंवा त्या विधानसभेतल्या आमदाराचं काम आहे। म्हणून या आमदारानं जर काम केलं नसेल तर आम्ही या राष्ट्रीय किसान मोर्चाच्या मार्फत पूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन करणार आहोत आणि या राष्ट्रीय किसान मोर्चाला BMP कडून सर्व बळानिशी साथ आणि सहयोग देणार। जय मूल्यवासी। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।